म्हणजे कुठे ना कुठे तुम्हाला धमकवण्याचा प्रयत्न केला जातो. आम्ही बाबासाहेबांचा फोटो घेऊन त्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसणार आणि उद्या 10 वाजेपर्यंत जर अटक नाही झाली तर आम्ही पूर्ण समाज, लहान लेकरापासून ते जे काही असतील महिला, सगळे पूर्ण समाज पोलीस स्टेशन पाशी जाऊन आम्ही धरणार, उपोषणाला बसणार. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बॅनरची जी तोडफोड करण्यात आलेली आहे आणि शिवीगाळ करण्यात आलेला आहे, त्या संपूर्ण प्रकरणाशी घेऊन तुम्ही काय बोलणार आहात? दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपल्या मोजी गुत्ती येथे साजरी होते. तर दरवर्षी आपण बॅनर लावतो बसस्टँडपाशी. तर यावर्षी काही समाज कंटकांनी आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं बॅनर काढले, त्याची विटंबना केली, शिवीगाळ केली. त्याच्यामुळं आपण सदर पोलीस स्टेशन, जळकोट पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला. गुन्हा 26 तारखेला गुन्हा नोंद केला. अजून आरोपी अटक नाही. तुमची प्रशासनाकडे काय मागणी राहील आणि कशा पद्धतीने, म्हणजे ज्या व्यक्तीने जे गुन्हा केलेला आहे, ज्या व्यक्तीने ज्या बॅनरची तोडफोड करण्यात आलेली आहे आणि शिवीगाळ पण करण्यात आहे त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे, तर त्याला घेऊन तुमचं काय मत राहील? प्रशासनाला एकच विनंती आहे, जे गुन्हेगार आहे त्याला तात्काळ अटक करावं, हीच प्रशासनाला विनंती आहे. नाही जर अटक झाली, उद्या 10 वाजेपर्यंत जर अटक नाही झाली तर आम्ही पूर्ण समाज, लहान लेकरापासून ते जे काही असतील महिला, सगळे पूर्ण समाज पोलीस स्टेशन पाशी जाऊन आम्ही धरणार, उपोषणाला बसणार. आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे मौजे गुत्ती या ठिकाणी सुंदर अशी आम्ही जयंती करतो. पण ह्या वर्षी दरवर्षीप्रमाणे आम्ही पोस्टर लावलेला होता बाबासाहेब आंबेडकरांचा रोडच्या बाजूला एका पोलवर लाईटच्या. ते आमच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या बॅनरची विठंबना या लोकांनी केली आणि तसंही करून आम्ही आमची आंबेडकर जयंती आम्ही सविस्तर अशी मिरवणूक आम्ही पार पाडलो. आणि आमच्या या गावच्या सर्व दुकानदारांनी सुद्धा आमच्या माया बहिणींना आम्हाला सुद्धा पाणी मिळू नये म्हणून त्यांनी सर्व दुकाने बंद केले आणि त्यांच्या दाराला दरवाजे बंद केले. तेव्हा आम्ही स्वतः आपल्या घोणसी येथून आम्ही एका टेम्पोमध्ये पाण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि त्या आरोपींना आमची एकच तुम्हाला विनंती आहे, आमच्या साहेबांना आणि पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही कळवलं. आज 7वा दिवस आहे सर. काल आम्ही अहमदपूरला सुद्धा गेलो होतो, आम्हाला 6 वाजेपर्यंत बसलो, पण या ठिकाणी साहेब सुद्धा आले नाहीत. आणि आज सुद्धा परत येणार आहोत म्हटल्यास आम्ही 7-8 जणी आम्ही एक ऑटो करून गेला आणि माचीवर सरना सुद्धा सांगितलं साहेब येणार आहेतच म्हणले. मग ह्याच्या पुढं तुम्ही म्हणल्यासारखं आणि आम्ही फक्त त्यांच्या आज 11 वाजेपर्यंत वाट बघूया आणि उद्या आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन देऊन रविवारी माझे लेकरं बाळ तरुण पिढी सगळे आम्ही बाबासाहेबांचा फोटो घेऊन त्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसणार. आणि आम्हाला साहेब आमचा हे केलेला गुन्हेगार आरोपी तात्काळ अटक झाला पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे असं आम्ही त्यांना तुम्ही काही बोलणार आहात, जसं ज्या पद्धतीने आता साहेबांनी सांगितलेलं आहे की कुठे ना कुठे गावाकडून तुमच्यावर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे, तर त्या मुद्द्याला घेऊन तुमची काय टिप्पणी राहील? माझं बोलणं असं आहे, आता माझे काही भाऊ आहेत, मोठे भाऊ गावामध्ये कटिंग करायला गेले होते. तिथं गेल्यानंतर जे आपले वारीक समाजाचे जे कटिंग करणारे मुलं आहेत त्यांनी असं बोलले की आम्हाला गावातून सांगितलं गेले दबावाने की कटिंग करणार नाही आम्ही. त्याच्यामुळं माझे 2 भाऊ आहेत ते रिटर्न घरी आले आणि मला सांगितले असं. मग मी माझे जे आहेत मोठे चुलते वगैरे त्यांना सांगितलं आणि ह्याचा पण आम्ही अर्ज आहे अहमदपूरला काल द्यायला गेलो होतो. आम्ही तिथल्या साहेबांना दिलं आणि तिथून येता FR पण आम्हाला लेट भेटलेला आहे. 4 दिवसाच्या नंतर FR ऑनलाईनचा भेटलेला आहे. आणि जे आता काही आहेत आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात, मारतो
असं एकटं भेटून मारतो असं त्यांचा प्रचार वगैरे चालू आहे सगळीकडे. म्हणजे कुठे ना कुठे तुम्हाला धमकवण्याचा प्रयत्न केला जातो. हा, सर. प्रत्येका गल्ली गल्लीला सुद्धा बैठक आहे त्यांच्या, जे पुढे आहेत त्यांना मारूया हाणूया असा त्यांचा विचार आहे. प्रत्येक गल्लोगल्लीला दुकानावर असो त्यांच्या बैठकी चालू आहेत सर. कुठे ना कुठे हा समाज भयभीत झालेला आहे. हा. त्यामुळं गावगुंडाने आणि जातीवादी व्यवस्थेने त्या गावाला काबीज केलेला आहे आणि ह्या गावातील जे महाराष्ट्र समाज आहे, बौद्ध समाज आहे, तो आज दहशतीखाली वागतोय. त्यामुळे प्रशासनाला माझी एकच विनंती आहे की आम्हाला न्याय तुम्ही द्यावा आणि आरोपी जे आहेत ते तात्काळ अटक करावे, जेणेकरून आमचा हा समाज स्वतंत्रपणे जगेल, आपली जी काही उपजीविका आहे ती चांगल्या प्रकारे या गावामध्ये करून खाईल. त्या प्रकारे शासनाने प्रशासनाने या ठिकाणी नियोजन लावावं व आरोपीला तात्काळ अटक करावं, एवढीच आमची प्रशासनाकडे मागणी असेल. मला एकच म्हणायचं आहे, जे काही तुमच्या जातीवादी असतील किंवा जे काही तुमचे माणसाचे भांडणे असतील तर तुम्ही गावामध्ये आपसातमध्ये करून घ्या किंवा तुमची बैठक घेऊन तुम्ही करा. ज्या महामानवाने जगाला चालण्याचा मार्ग देऊन त्यांनी कायदा लिहून त्या कायद्याने तुम्हाला जगण्याचा अधिकार दिला, त्या माणसाचा तुम्ही जर अपमान करत असाल तर तुम्हाला शिक्षा तर झालीच पाहिजे किंवा त्यांनी काही तुम्हाला घटनेमध्ये माणूस जन्म आहे, हा जातीचा आहे त्याला नाही द्यायचा आणि तो त्या जातीचा आहे त्याला नाही द्यायचा असं काही त्यांनी लिहिलेत का घटनेमध्ये? नाही. त्यांनी घटना ही सर्वांसाठीच लिहिलेली आहे, सर्वांसाठीच त्यांनी झगडलेले आहेत. पण त्यांच्यासाठी तुम्ही असं त्यांची अपमान, फोटोची अपमान करून किंवा बॅनरचे अपमान करून काय भेटणार आहे? असं करून काहीच भेटत नाही. ताई, सदर घटनेवरती प्रशासनाकडून तुम्हाला कुठल्या अपेक्षा आहे? मला अपेक्षा एकच आहे, जो कोणी हा नेत्यासोबत उल्लंघन करत असेल त्याला तिथं कायदेशीर गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि त्याला शिक्षा ती भेटलीच पाहिजे न्याय मिळाला पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे त्या गोष्टीचा.